मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा तुमच्यावर लाईन मारतो. आमचं सुद्धा मुलांवर क्रश असतं. आम्ही सुद्धा म्हणजे पूर्ण प्रपोज करत नाही, पण आम्ही हिंट्स देतो, की मला तू आवडतोस, आता तू मला प्रपोज कर. बिकॉज आम्ही मुली आहोत, आम्ही काहीही करू शकतो. त्यामुळे आम्ही हे करतो. डायरेक्ट मुली प्रपोज करत नाही. 99.99% मुली प्रपोज करत नाही. बिकॉज थोडीशी नर्व्हसनेस असते, भीती असते आणि तो नकार पचवणं फार अवघड जातं. तो ट्रॉमा असतो एक मोठा. सो त्यामुळे मुली डायरेक्ट प्रपोज करत नाहीत. त्या तुम्हाला सिग्नल्स देतात, हिंट्स देतात, की असं-असं आहे, समजून जा आणि तूच मला प्रपोज कर, मी तुला होकार देते. पण हे अगदीच खरं आहे, की मुलीसुद्धा मुलांवर लाईन मारतात. आम्ही सुद्धा मुलांना बघतो, चेकआउट करतो, त्यांच्याबद्दल डिस्कशन करतो. आमचंही त्यांच्यावर खूप क्रश असतं. आम्ही सुद्धा बघता क्षणी त्यांच्यासोबत स्वप्न पाहतो फ्युचरची. हे सगळं आमच्यासोबतही घडतं. ओके. पण तुम्हाला कधी-कधी हे कळत नसावं असं मला वाटतं, की हां, या मुलीचं खरंच माझ्यावर क्रश आहे. सो मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच एक्सप्लेन करणार आहे, की एखाद्या मुलीचं तुमच्यावर जर का क्रश असेल, तर ते कसं ओळखायचं? सो व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे. सुरू करूयात मग. हॅलो, हाय कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. सो आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे. प्लीज शेवटपर्यंत बघा. कारण क्या पता कितीतरी मुलींचं तुमच्यावर क्रश असेल आणि तुम्हाला कळालंच नाही आणि त्यामुळे तुम्ही सिंगल असाल. सो प्लीज या 3 गोष्टी मी ज्या सांगणार आहे त्या नीट लक्षात घ्या. नंबर 1 नंबर 1 इज की ती डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट तुमच्याशी करत नाही. डोळ्यात डोळे घालून बघत नाही. एखाद्या सेकंदासाठी बघते आणि तिची नजर खालीच असते किंवा इकडे-तिकडे बघते. तुमच्या डोळ्यात डोळे टाकून ती बोलत नाही. बिकॉज थोडीशी नर्व्हसनेस असते, थोडी ती भीतीदायक आनंद असतो तो, लाज असते. सो या सगळ्या गोष्टींमुळे ती नाही बोलत. बऱ्याचदा होतं असं जेव्हा आपण आपल्या क्रश समोर उभ्या असतो, ततमम व्हायला लागतं. काय बोलू सुचतच नाही, ब्लँक होऊन जातो, नजरेला नजर देऊ शकत नाही आपण. हे सगळे बदल बॉडीमध्ये होत असतात. दिल की धडकन है तो इतनी ज़्यादा बढ़ जाती है की काय सांगायचं. सो हे सगळं होत असतं. कधी-कधी अगदी हातही कापायला लागतात. ततमम तर होतच होतं. पण सगळ्यात मोठा पॉइंट की नजरेत नजर घालून ती बोलू शकत नाही. इनिशियल डेजमध्ये हे सगळं होतं. नंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात. मग ती हिंमत सुद्धा यायला लागते. नव्याचे 9 दिवस असतात. सो तेव्हा हे सगळं घडत असेल तर समजून जा की तिचं तुमच्यावर क्रश आहे. आता पुढे काय करायचं तो तुमचा डिसिजन आहे, की तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच प्रपोज करा. नसेल आवडत तर मग जास्त तिला भाव नका देऊ, नाहीतर तिची स्वप्न आणखी वाढत जातील. तिला त्या अज्ञानातच सुखी राहू द्यात. सो याचं आणखी एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज ती ग्रुपसोबत खूप बोलतीये आणि तुम्ही तिकडून आलात आणि अचानक ती शांत झाली. एक आनंददायी स्माईल तिच्या चेहऱ्यावर आली. म्हणजे हां करून हसत नाहीये ती आणि खूप अशी लाजत पण नाहीये. ते मिक्स असतं म्हणजे थोडासा तो आनंद, थोडंसं लाजणं हे सगळं मिक्स असतं. मी जरा ॲक्ट करून दाखवते हां. असं. खूप नाही आणि थोडंसं. सो हे सगळं तिच्यात होतं. अचानक ती बोलायची बंद होते. खुश इतकी होते, की काय आत्ता टॉपिक चाललेला ती एका मिनिटात सुद्धा विसरून जाऊ शकते. "हां, हां, काय, काय?" असं सुद्धा होऊ शकतं. इट मीन्स की तिचं तुमच्यावर क्रश आहे. कुछ-कुछ होता है तुम्हें देखकर, तुम्हें सुनकर, समझ जाओ. सो नंबर 2 इज की ती तुमच्यासोबत खूप प्लेफुल असते. प्लेफुल इन द सेन्स की ती तुम्हाला टीज करेल, चिडवेल, तुमची मजा घेईल, थोडंसं फ्लर्टिंगही करेल. सगळं असं मिक्सचर असणार आहे ती. म्हणजे तिला असं पूर्णपणे दाखवून नाही द्यायचं की मला तू आवडतोस, पण असंही नाही दाखवून द्यायचं की मला तू अजिबात आवडत नाहीस. हे सगळं तिला एकत्र करायचं असतं. म्हणजे तिला हे सिग्नल्स द्यायचे असतात की "बाबा, माझं क्रश आहे तुझ्यावर, समजून जा आणि मला प्रपोज कर." सो ते खूप अति वाटू नये म्हणून ती खूप फ्लर्टिंग करून बोलत नाही. थोडंसंच असतं त्यामध्ये. टीज करते, तुम्हाला रोस्ट करते. सगळं मिश्रण असते. तुमची मजा घेते, तुम्हाला सल्लेही देते, तुमची काळजीही घेते, तुम्हाला ओरडते सुद्धा. सब कुछ मिक्स होता है. सो पण त्यातल्या त्यात तुम्हाला ते कळून चुकेल, की काहीतरी वेगळा अर्थ वाटतोय याचा. ते तुम्हाला आपोआपच कळेल. इट मीन्स की तिचं तुमच्यावर क्रश आहे. प्लेफुल असते ती तुमच्यासोबत. तिला हेही दाखवायचं असतं, की "बाबा मी तुझ्यासोबत कम्फर्टेबल आहे. मला बरं वाटतं तुझ्याशी बोलताना. मला सेफ फील होतं मी तुझ्यासोबत असताना." हे सगळं तिच्या त्या वागण्यातून, बोलण्यातून तुम्हाला जाणवत राहील. इट मीन्स की तिचं तुमच्यावर क्रश आहे. म्हणजे तुमच्याशी बोलताना तिला छान वाटत असतं. म्हणजे ती एक वेगळ्या दुनियेत हरवून वगैरे जाते.
हे सगळे बदल होतात आणि हे अगदीच खरं आहेत. या फेजमधून मीही गेलेली आहे. बरेच लोक सुद्धा गेले असतील. पण कदाचित तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील म्हणून इतका डिटेल व्हिडिओ मी हा बनवतीये. सो हे सगळं जर का एखादी मुलगी तुमच्यासोबत करत असेल, इट मीन्स की तिचं तुमच्यावर क्रश आहे आणि बघा मग तुम्हाला आवडत असेल तर पुढे जा, नाही तर जसं मी सांगितलं की तिला तिच्या स्वप्नांच्या दुनियेत राहू द्यात. आता डायरेक्ट जाऊन सांगणं की तुला मी आवडतो का आणि मग असं तसं ते कुठेतरी मुलीनं मग त्या एका ओशाळल्यासारखं होतं. म्हणजे काय बोलू असं होतं आणि तेव्हा आपसुकच आपण सेफ झोनला जातो. सो डायरेक्ट तुम्ही विचारलत, "काय गं तुझं क्रश आहे का माझ्यावर?" मग तिचं थोडंसं असं होईल, की आता काय सांगू? "नाही, नाही असं काही नाहीये." असं ती बोलेल. बिकॉज आपल्या सगळ्या भारतीयांना सवयच लागली आहे, की डायरेक्ट कोणतीही गोष्ट बोलायची नाही. थोडीशी घुमून फिरून बोलायची. सो ते अवघड वाटतं. त्यामुळे असं "तुझं माझ्यावर क्रश आहे का?" असं नका विचारू. तुम्हीच सांगा, की तुम्हाला ती आवडते. ओके? प्लीज लक्षात ठेवा हे. डायरेक्ट तिला विचारायचं नाही, की "तुला मी आवडतो का?" हां? नॉर्मल घ्या जरा. नंबर 3 इज व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट, की तिला तुमच्यासोबत जास्त वेळ घालवायचा असतो. म्हणून ती वेगवेगळे बहाणे शोधत असते. वेगवेगळ्या गोष्टी करत असते. जास्तीत जास्त तुमच्यासोबत कसं बोलता येईल, सोबत वेळ कसा घालवता येईल. सपोज एक्झाम्पल देते. तुमचं डिस्कशन झालं फोनवर एखाद्या टॉपिकवरून, ओके? छोटासा टॉपिक आहे XYZ. पण फोन ठेवण्याऐवजी ती आणखी तुम्हाला काही ना काहीतरी विचारते आणि आणखी तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. बिकॉज तिची इच्छा असते खूप गप्पा माराव्यात, हा फोन कधी कटच होऊ नये. भेटल्यानंतर सुद्धा ती तिथेच थांबण्याचे किंवा तुम्हाला सोडून न जाण्याचे बहाणे शोधत असते. वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते. म्हणजे सपोज एक्झाम्पलच देतीये. सेम असंच ए टू झेड होईल असं नाही. एक्झाम्पल्स आहेत यानुसार तुम्हाला त्या गोष्टींचा विचार करायचा आहे. सपोज तुम्ही कुठेतरी भेटलात एखाद्या कामानिमित्ताने आणि आता तुम्हाला जायचंय आपापल्या घरी, आपापल्या ऑफिसला जिथे कुठे जाणार असाल. सो ती बहाणे शोधते, की "अरे आपण मग मला भूक लागली, आपण काहीतरी खाऊयात का? किंवा मला प्लीज ड्रॉप करशील का? हे भेटत नाहीये म्हणजे कॅब बुक होत नाहीये, बस नाहीये." जे काही असेल. अशी थोडीशी कारणं बनवते, जेणेकरून तुमच्यासोबत तिला वेळ घालवता येईल. सो हे सगळं जर का तुम्ही त्या मुलीमध्ये पाहत असाल, इट मीन्स की तिचं तुमच्यावर क्रश आहे. सो या गोष्टीचा आनंद सुद्धा आहे. हे तुम्हाला कळतंय मला माहिती आहे. पण तुम्हाला जर का खरंच तिच्याबद्दल काही फील होत असेल, तरच डिसिजन घ्या आणि होकार द्या. कारण रिलेशनशिप वाटतं तितकं सोपं नाहीये. नव्याचे 9 दिवस खूप गोडी-गोडी असतात, खूप सुंदर असतात. नंतर ते हँडल करणं हर किसी की बस की बात नहीं है. सो त्यामुळे जोपर्यंत तुमचं सुद्धा सेम होत नाही, की मला सुद्धा ती खूप आवडतीये आणि कदाचित मला असं वाटतंय, की मी तिच्या प्रेमात आहे, तोपर्यंत पुढे जाऊ नका, असं माझं पर्सनल सजेशन राहील. आणि अदरवाईज तुम्ही जाऊ शकता, स्वतःहून प्रपोज करू शकता. प्रपोज करताना ह्यूज काही करायची गरज नाहीये. नॉर्मल कुठेतरी भेटलात, गप्पा मारता-मारता तुम्ही सांगितलत, की मला तू आवडतेस आणि मला आयुष्यभर तुमच्यासोबत राहायचंय. दॅट्स इट. इतकाच काय तो प्रपोज करायचा आहे. आणि मग छान गप्पा सुरू होतील. सो आता या 3 गोष्टींवरून तुम्हाला तर कळेलच कोणत्या मुलीचं तुमच्यावर क्रश आहे की नाही. पण प्लीज प्रत्येक गोष्टीला आता मी जे सांगितलंय त्या गोष्टीला त्याच अर्थाने बघू नका. ओके. प्लीज नीट आधी समजून घ्या. जोपर्यंत तुम्हाला नीट प्रोसेस समजत नाहीये, तोपर्यंत लगेच काही करायला जाऊ नका. तसंही कोणती मुलगी असं लगेच ओरडत नाही, मारत नाही. पण सांगतीये, की जोपर्यंत तुम्ही कन्फर्म होत नाही, तोपर्यंत लगेच त्या मुलीला जाऊन विचारू नका, की तुला मी आवडतो का वगैरे, वगैरे. सो आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. या व्हिडिओवरून तुम्हाला नक्की 100% कळेल, की तिचा तुमच्यावर क्रश आहे की नाही ते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही जरा फायदा होईल. बाकी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय, प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन आणि नीट लिहा, ओके? मराठीत लिहीत असाल तरी सुद्धा स्पेलिंग्ज नीट लिहा. काहीतरी वेगळंच मराठीमध्ये सुद्धा काही मुलं लिहितात. सो नीट लिहा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.